हॅलो गाईज, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर हे पहा, आज खूप कमी पाण्यामध्ये मी किती साफसफाई केलेली आहे. इथं खूप घाण केलं होतं असं कबुतरांनी. हे सगळं इथं पाणी टाकून साफसफाई केलेलं आहे. स्वच्छ सगळं इथं बसतात कबूतर वगैरे, सगळं स्वच्छ करून घेतलं. मला आवडत नाही तसं घाण. हे पाहतं, हे इकडं टेरेसचा दरवाजा आहे, इकडं पलीकडं टेरेसचा जायचा दरवाजा आहे. आणि हे पायऱ्या, श्रुती सम्यक गेलेत ना, त्यांची रूम आहे. ही लॉक लावलं आहे. एवढी साफसफाई, घरातलं काम. हे पायऱ्या बघा किती चकचक केलं. हे पायऱ्या खाली जात आहे. एवढं स्वच्छ करून घेतलं मी, पण नंतर एवढं कसं तरी होऊ लागलं मला, चक्कर आल्यासारखंच. 10-15 मिनटं बसले, एवढं चक केलं मी स्वच्छ सगळं. आणि फोर्च आहे इथं, आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला फोर्च वगैरे. हे पाय स्वच्छ केले असं एवढं मी सकाळपासून एवढे कामं केली, एवढं रुटीन माझं कामाचं सकाळपासून. तर हे फोर्स पण धुवून पुसून घेतला स्वच्छ. गेट आहे आमचं, इथं तुळस आहे, तुळशीची पूजा वगैरे करते. ते रोड आहे, गेटच्या बाहेरचं पण साफसफाई एवढं करावं लागतं. खूप काम आहे रे बाबा मला. तर मी जात आहे आतमध्ये. सर्व कामं केले, सगळे घरं पूर्ण सगळे स्वच्छ चकाचक करून घेतले. आज खूप मला म्हणजे तब्येत फार म्हणजे छातीत असं म्हणजे हातपाय दुखालेत माझे, एवढं काम सर्व करून. सगळे घरं फार वरपासून तुम्हाला दाखवलं आहे का, टेरेसपासून ते इथपर्यंत सगळे घरं स्वच्छ केले. हे पार्किंग, हे गेटच्या बाहेरचं दिसते का ते. तर ही पहा गॅलरी आहे, कपडे धुतलेत, कपडे वगैरे सर्व झालेत माझे. हे गॅलरी आहे आणि हे पाठीमागचं बॅकग्राऊंड हे दिसते का असं. आज खूप कामं केले. आणि ते किचनमधलं पण हे होतं, किचनचं पण साफसफाई. ते खिडकीला फार आता हे खालचं घर आहे ना, वर नाही, असं सिंगल आहे रो हाऊस. तर मी ते हे साफ करून घेतलं सगळं स्वच्छ. खिडकी वगैरे पुसून घेतली. हे इथलं खूप साफसफाईला टाईम गेला मला, काय सांगायचं. खूप कंटाळा आहे आज. तो रोज किती त्रास झाला, काही झालं तरी सगळं पूर्ण कामं मलाच करावं लागते, हो की नाही. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. नवीन असाल तर सबस्क्राईबर करा, जुने असाल तर लाईक शेअर करा. तर त्याहीच मी सकाळपासूनचे रुटीन माझं दाखवलेलं आहे. मी कामं काय केले सर्व. आज सर्व साफसफाई केली. ते वरच्या रूमचे पासून ते पायऱ्या वगैरे, फोर्च आणि गेटच्या बाहेरचं एवढं सगळं पूर्ण सर्व मलाच करावं लागतं. आणि आज जेवणाला काय केलं होतं, तर कांदा टाकून बेसन बनवलं होतं आणि भाकरी केल्या होत्या आणि राईस केला होता. तर आम्ही जेवलो होतो 2-2:30 वाजता जेवण झाले. आणि एवढं पहा माझे हातपाय एवढे दुखते, तर हात दुखायला आहे माझं खूपच. एवढं सर्व कामं करून. सम्यक पण नाही आहे, सम्यक गावाला गेला आहे तो. आता कधी येईल काय माहीत नाही. आता 14 एप्रिल झाल्यानंतरच येईल तो. आणि मला बघा किती म्हणजे इंटरेस्ट आहे. एवढं माझी तब्येत खराब पण असून म्हणजे थोडंसं मला अशक्तपणा आला होता की एवढं म्हणजे काम केलेलं कामाची आवड आहे मला, पण काम केलेले मला सहन होत नाही. तरी पण बघा मी किती उत्साह आहे मला सगळ्या गोष्टीचा. नवीन कपडे घालायचा, हे माझं नवीन पार्सल आलं, तर हा नवीन ड्रेस आहे माझा. कसा वाटतो ड्रेस हा नक्कीच सांगा मला. लाईक करा, शेअर